1 2 3 गुड मॉर्निंग मंडळी. आज आमचा हा दीक्षित मधील 4था दिवस आणि आज आम्ही निघालोय पँगॉन्ग लेक कडे, जे की लेह लडाख मधील सगळ्यात फेमस जागा आहे, फेमस ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी आज आम्ही निघालोय. बऱ्यापैकी आमची योगेश सर तयारी झालेली आहे आणि ऍक्च्युली आपल्याला किती निघायचं होतं? 7 वाजता निघायचं होतं आम्हाला. आता किती वाजले? आता वाजले 8:30. हे असं प्लॅनिंग पाहिलं बघा. तर तुमची ट्रिप एकदम सक्सेसफुल म्हणजे सक्सेसफुल होणार. तर आम्ही नाश्ता वगैरे केला. अंकल ने बहुत अच्छा हमें जुलै फ्रॉम लद्दाख बहुत बढ़िया अंकल ने बहुत अच्छा खाना, अभी ब्रेकफास्ट भी बहुत बढ़िया दे दिया. तो अब हम निकल रहे हैं पँगॉन्ग लेक के लिए. तर दीक्षित मधून पँगॉन्ग लेक साधारण 200च्या आसपास किलोमीटर आहे आणि 7 तास लागतात. तर बघू आमचा हा प्रवास कसा होतोय. स्टे ट्यून, तुम्ही बघत राहा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा. भेटूया आता पँगॉन्ग लेक कडे. तर मंडळी आम्ही नुब्रा व्हॅलीतून निघालो होतो. मध्ये थोडं थांबलो, त्याच्यानंतर अजून एक पॉईंट भेटलाय. खूप छान असा पॉईंट आहे. त्या ठिकाणी नदीचं पाणी आहे. वरिला म्हणून हा पॉईंट आहे. थंड भरपूर आहे, पण मला जरा आपल्या या ड्रेसवरती फोटो काढायचे होते म्हणून मी जॅकेट काढले. आणि या ठिकाणी छान अशी ही नदी आहे बघा. खूप भारी नदी आहे, एकदम थंड पाणी आहे आणि बर्फ पण आहे थोडा थोडा. आणि रिफ्रेशमेंटसाठी या ठिकाणी छोटासा कॅफे आहे. मॅगी, चहा, बिस्किट वगैरे असं बरंचसं काय काय मिळते. आणि हा मस्त नजारा. तर इथं रुकना तो बनता आहे. तर आम्ही खायला घेतली मॅगी वगैरे. या ठिकाणी मॅगी खूप भारी मिळते. मी एक बाईट घेतलेला आहे. 1 नंबर चवीची मॅगी मिळते. नाही भारी होते, मस्त चहा पण आहे मॅगी सोबत बघा. भारी होते बोलतात. बघितले तुम्ही कुठे बघितले? माझ्या शेजारी बसलेलं ना. मस्त मॅगी आणि चहाचा आस्वाद घेतला आणि ते या सीनचा छान असे फोटो घेतले, व्हिडिओज केले. आणि आता आम्ही निघतोय आमच्या पँगॉन्ग लेकच्या जर्नीसाठी पुढे. तर मंडळी तुम्हाला काय सांगू, मला एक खूप मोठा प्रॉब्लेम आलाय. माझी जी बाईक होती तिचा मागचा ब्रेक पूर्ण फेल झालेला आहे. आणि या ठिकाणी लकीली आम्हाला काही मित्र भेटलेले आहेत आणि हे मेकॅनिक सुद्धा आहेत. तर ते मदत करतायत. ॲक्च्युली बाईक इथं स्लिप सुद्धा झाली एका ठिकाणी आणि तो हे ब्रेक पण काय व्यवस्थित लागत नाहीये. हे पूर्णच फेल झालाय. आणि हा दादा याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, तर तो बघायला लागलाय. तर अशा डेंजर सिच्युएशन होत आहेत बघा या लडाखच्या ट्रिपमध्ये. तर मंडळी माझ्या बाईकचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही आणि लकीली आम्हाला हे मित्र भेटले होते आणि त्यांच्याकडे हा बॅकअप होता. आणि हे दादा जे आहेत ते मेकॅनिक आहेत, त्यामुळं आम्हाला त्यांनी सगळा प्रॉब्लेम सांगितला. आणि यांच्याबरोबर जे यांचे ओनर होते त्या ओनरनी स्वतः माझी बाईक घेतलेली आहे आणि पुढचा ब्रेक दाबत दाबत ते मागून गाडी घेऊन यायला लागलेले आहेत. आणि आम्हाला म्हणजे अनएक्सपेक्टेडली असं खूप चांगली अशी मदत झाली. नाहीतर या काय म्हणतो डोंगर दरीमध्ये एक माणूस दिसत नाही. तिथं आमचं काय हाल झाला असं माहीत नाही, पण लकीली हे भेटले. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि प्लस ते रिस्क घेऊन म्हणजे नाही का पुढचा ब्रेक दाबत दाबत ते गाडी पण घेऊन यायला लागलेत. एवढी म्हणजे ह्या टोकापर्यंत त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळं असं काय म्हणतोय इमोशनल झालेलं आहे थोडं. तर मंडळी साधारण त्या डोंगरावरून एक 20 ते 25 किलोमीटरचं अंतर असेल जिथं माझी गाडी बंद पडली होती. आणि
तिथून जवळजवळ हे शक्ती गाव आहे. या गावामध्ये त्यांनी माझी गाडी म्हणजे मागचा ब्रेक फेल असताना सुद्धा त्यांच्या स्किलनं घेऊन आलेले आहे. आणि खरंच ह्यांच्यामुळं ॲक्च्युली मी या गावापर्यंत पोहोचलोय. आणि इथून मला काय म्हणतो एक दुसरी रिप्लेसमेंट मिळेल किंवा मला स्वतःला हळूहळू गाडी चालवत लेहला घेऊन जाता येईल. तर या सर्वांचं मनापासून धन्यवाद. मतलब थैंक यू क्योंकि इनकी वजह से आज ये जो मतलब सबसे बड़ा प्रॉब्लम कह सकते हैं वो सॉल्व हुआ है. अगर आपके साथ भी ऐसा मतलब ना हो, अगर होता है तो ऐसे बंदे मिल जाए, ये दुआ करना. नहीं तो ऐसे पहाड़ों में बहुत दिक्कत है, कुछ भी नहीं हो सकता. बाइक छोड़ के लिफ्ट लेके आपको आपके रूम या आपके होटल जाना पड़ेगा या बाइक वाले को फ़ोन करना पड़ेगा. अगर बाइक वाला भी अच्छा हो, वो कोऑपरेट करे तो ठीक, नहीं तो वाट लग गई. तो मेरी थोड़ी सी लग गई है, देखेंगे अब क्या करते हैं. क्योंकि उसने मुझे लेह बुलाया है, जो लेह 45 किलोमीटर है. तो मुझे अभी कैसे तैसे करके बाइक लेके जाना पड़ेगा. चलो बॉयज, थैंक यू वंस अगेन.